शेतकऱ्यांची भूमिका, पीझंट्स, रोल ऑफ पीझंट्स इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल. शेतकरी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा सामाजिक कणा होते, कारण मुळात त्या काळामध्ये भारतामध्ये किमान 75% लोकसंख्या ही कृषक वर्ग होती. ठीक आहे. सो राष्ट्रीय चळवळीचं स्वरूप आणि व्यापकता बदलण्यामध्ये शेतकरी समुदायाने झालंय, ते चुकून सहभागी झालंय. कशी भूमिका बजावली याची चर्चा करा. सो सोप्या शब्दामध्ये शेतकऱ्यांची भारतीय स्वातंत्र्य लढ्यातली भूमिका. आता इथं मी तुम्हाला फुलटॉस दिलेला आहे, ओपन एंडेड क्वेश्चन आहे. असं म्हटलंय का की गांधी युगात शेतकऱ्यांची भूमिका काय होती, सगळं लिहू शकताय. सो सुरुवातीच्या काळातले शेतकऱ्यांचे उठाव असतील, नंतर काय केलं शेतकऱ्यांनी, सगळंच लिहू शकताय. पण बऱ्याचदा फुलटॉसवर बोल्ड पण होतं, हे लक्षात ठेवा. काय अर्धेच लोक लिहित आहेत बघा, बरेच अशाच बसून राहिलेत फक्त. असं नका करू बाळांनो, जेवढं येईल तेवढं लिहा. ना फॅक्ट नसतील आठवत, जेवढं माहिती आहे शेतकऱ्यांचा रोल. आपण आपल्यातले किती लोक शेतकरी बॅकग्राऊंडचे आहेत किंवा फार्मिंग फॅमिली मधून आलेत, तुम्हाला मग शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम माहित पाहिजेत की. मुळात स्वातंत्र्य लढा झालाच कोणामुळे, शेतकऱ्यांमुळे. सगळ्यात पहिली मागणी काय होती, पहिला जे भारतामध्ये राष्ट्रवाद आला मुळात तो आर्थिक राष्ट्रवाद होता. आणि आर्थिक राष्ट्रवाद आला कोणाच्या समस्यांमुळे, शेतकऱ्यांच्या. ठीक आहे. याच्यामध्ये जमीन महसूल व्यवस्था, कायमधारा, रयतवारी, महालवारी, त्याच्यानंतर शेतीचं व्यापारीकरण असेल किंवा उद्योगधंद्यांचा रास झाल्यामुळे जे लोक बेरोजगार झालेले माघारी आले, शेतीचं तुकडीकरण झालं, हे सगळे त्यामुळे झालं आर्थिक राष्ट्रवाद. त्या काळात किंवा आजही लक्षात घ्या की आपण नेहमी म्हणतो, तुम्ही इंट्रो मध्येच लिहू शकता की भारत हा कसा देश आहे, कृषी प्रधान देश आहे. आजही भारतामध्ये 50% पेक्षा जास्त लोक शेती करतात. सो आता हा जो प्रश्न आहे, इथे बऱ्याच मुलांना कंटेंट असतो पण कसं लिहायचं तेच कळत नाही, पॉइंट्स असतात. मग माझं सजेशन आहे की असं जर कोणाचं कॉन्ट्रीब्युशन विचारलं कुठल्याही वर्गाचं, मी तुम्हाला लाईनीने सांगितलं होतं की कोणाकोणाचं कॉन्ट्रीब्युशन विचारलं जाऊ शकतंय. महिला, शेतकरी, आदिवासी समाज किंवा वृत्तपत्र आणि साहित्य किंवा तुमचे क्रांतिकारक असतील, विद्यार्थी वर्ग, भांडवलदार, कामगार, कोणाचंही कॉन्ट्रीब्युशन विचारलं तर अशा पद्धतीच्या अशा प्रकारच्या क्वेश्चनला क्रोनोलॉजिकली, अमित शाह काय सांगतायत, क्रोनोलॉजी समजिये. सो सिंपल गोष्ट सांगतो, काय करायचं, 3 किंवा 4 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं तुमचं आन्सर. आणि हेडलाईन पण तसं, हेडिंग सब हेडिंग पण तसंच द्यायचं. पहिलं आहे ते म्हणजे 1857च्या आधीच्या शेतकऱ्यांची भूमिका, प्री रिव्हॉल्ट. 1857च्या आधी शेतकऱ्यांनी काय काय कॉन्ट्रीब्युशन दिलं. त्याच्यानंतर पुढचं आहे ऑब्व्हियसली 1857 ते साधारण 1905, हा जो राष्ट्रवादाचा कालखंड आहे, त्याच्यात शेतकऱ्यांचा रोल काय. ठीक आहे. किंवा 1917 म्हटलं डायरेक्ट तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सो हा जो मवाळ जहाल कालखंड आहे, त्याच्यात शेतकऱ्यांची भूमिका काय. आणि मग ऑब्व्हियसली तिसरं काय असणार आहे, 1917 ते गांधी युग. संपूर्ण गांधी युगात शेतकऱ्यांचा डॉमिनन्स खूप जास्त आहे. ओके. आणखी तुम्ही जर आणखी एक्स्ट्रा लईच भारी मार्क पाहिजे असले तर मग डाव्या चळवळीतली शेतकऱ्यांची भूमिका, क्रांतिकारक. आता हे भगतसिंग, राजगुरू हे सगळे कुठल्या फॅमिलीतले आहेत, शेतकऱ्यांच्या घरातली पोरं आहेत. वासुदेव बळवंत फडके कोणाच्या मदतीने उठाव केला, एकटे आदिवासी आहेत का, शेतकरी. आणि मुळात आदिवासी पण शेती करतातच ना रे बाळा, कळतंय. चलो सो एक एक बघूयात. आधीचे उठाव सांगा, 1857च्या आधीचे जे उठाव होते त्याच्यात कुठला उठाव आपण म्हणू शकतो की ज्याच्यात शेतकऱ्यांचा फार मोठा सहभाग आहे. पैका. तुम्हाला ना रिव्हिजनची गरज आहे, तुम्ही रिव्हिजन केल्याशिवाय हे सगळं मी तुम्हाला शिकवलं होतं मला वाटतं जुलै महिन्यामध्ये, आता आपण आहोत डिसेंबर मध्ये, आणि तुमच्या रिस्पॉन्स वरून क्लिअर कळतंय की मधले 3 महिने 4 महिने ढुंकून सुद्धा बघितलेलं नाहीये. काही लोकांनी बघितलं असेल, सगळ्यांबद्दल मी जनरल बोलतोय. ठीक आहे. सो पैकांचा उठाव आहे, त्याच्यानंतर इतर सुद्धा काही आदिवासींचे उठाव, पागलपंथांचा उठाव, त्यात काही शेतकऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे. हा, ते 1857च्या नंतरचे आहेत. ओके, 1870s मध्ये झालेले आहेत. आणखी एक महत्वाचा उठाव जो इमिजिएटली झाला 1857 नंतर, कुठला, बंगालमध्ये झाला होता, निळीचा उठाव. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा.
निळीचा उठाव 1859, नीलदर्पण नावाचं पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्याच्यानंतर दख्खनचे दंगे 1870s मध्ये चालू झालेत. आता ह्याचा जागतिक राजकारणाशी संबंध आहे. अमेरिकेतलं जे स्वातंत्र्य गृहयुद्ध आहे त्याच्याशी संबंध आहे दख्खनच्या दंग्यांचा, आणि हे तर माहीतच पाहिजे, महाराष्ट्रातलं आहे. त्याच्यानंतर वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचा शेतकऱ्यांची हे जे क्रांतिकारक चळवळ होती त्यातला शेतकऱ्यांचा सहभाग. ठीक आहे. नंतर सुद्धा जेव्हा मवाळ युग आला, तर तुम्हाला वाटेल की सर मवाळ युगातले लोक तर सगळे शहरातले लोक होते किंवा हाय क्लास लोक होते. ठीक आहे, पण त्यांच्या मागण्या कोणाच्या आहेत? मवाळांची पहिली मागणी आहे की शेतसारा कमी करा, कारण मवाळांना पण माहिती आहे की शेतकरी आहे तर देश चालणार आहे. सो मवाळ राजकारणामध्ये सुद्धा लक्षात घ्या, विशेषतः काही राजकारणी हे शेतकऱ्यांच्या संपर्कात आहेत, शेतकऱ्यांशी त्यांचे संबंध. गणेश वासुदेव जोशी त्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडलेत. इव्हन टिळकांनी सुद्धा काही बाबतींमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात महत्व, खूप जास्त नाही पण थोडा रोल त्यांचा नक्कीच आहे. हा, मोठ्याने फुल ऑब्विसली. ते आता पुढचं नाव मी तेच सांगणार होतो. त्यांना नावच काय आहे, फुलेंचं एक निकनेम माहितीये तुम्हाला, कुळवाडी भूषण. ओके, सो कुळवाडी भूषण, कुळवाडी म्हणजे काय, शेतकऱ्यांना हा शब्द वापरला जातो. ठीक आहे, सो हे सगळं लिहिणं अपेक्षित आहे. शेतकऱ्यांचा आसूड लिहिलंय फुलेंनी. नेक्स्ट पुढचा आहे गांधी युग. सगळ्यात जास्त जर शेतकऱ्यांचा जर रोल असेल तर गांधी युगात दिसतो. गांधीजींनी आल्या आल्या पहिले जे 3 लोकल आंदोलन केलेत त्यातली 2 शेतकऱ्यांची आहेत, चंपारण आणि खेडा. अहमदाबाद कामगारांचा आहे, अहमदाबाद लिहू नका. चंपारण आहे, खेडा आहे, बारडोली सत्याग्रह, आणि सगळीच्या सगळी गांधीजींची जी जन आंदोलन आहेत त्याचा बॅकबोन कोण आहे, त्याचा कणा कोण आहे? असहकार असू द्या, सविनय कायदेभंग किंवा तुमची चले जाऊची चळवळ. ठीक आहे, सो 3ही आंदोलनांचा जो कणा आहे तो शेतकरी आहेत. इनफॅक्ट पहिलीच जे आंदोलन आहे ज्याला आपण असहकार आंदोलन म्हणतो, या काळामध्ये प्रामुख्याने प्रांतिक किसान सभांची सुरुवात झाली आहे. मी नावं सुद्धा सांगितली होती. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे आहेत, यूपी किसान सभा आणि अवध किसान सभा. यूपी किसान सभेचे नेते माहीत असणं अपेक्षित आहे. एनीवन? नाही, ते अवध किसान सभेचे आहेत. बाबा रामचंद्र जे आहेत ते अवध किसान सभा. हा, नाही, मी सांगतो, लिहून घ्या. लोकल नेते तुम्हाला माहित नसतील. गौरी शंकर मिश्रा आणि इंद्रनारायण द्विवेदी, गौरी शंकर मिश्रा हे यूपी किसान सभेचे नेते आहेत. बाबा रामचंद्र आणि नेहरूंचा सुद्धा रोल आहे, जवाहरलाल नेहरू, अवध किसान सभा. आणि या सगळ्यांच्या प्रयत्नातून नंतर 15 वर्षानंतर 1935 ला ऑल इंडिया किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा. सो 1935 येता येता काँग्रेसमधल्या शेतकऱ्यांचा रोल खूप जास्त वाढला होता. ऑल इंडिया किसान सभा, 2 नेते महत्वाचे आहेत, स्वामी सहजानंद सरस्वती अध्यक्ष आहेत आणि NG रंगा सेक्रेटरी. आणि त्यांच्याच प्रयत्नातून फायनली 50 वर्षानंतर काँग्रेसचं सेशन पहिल्यांदा ग्रामीण भागात घेण्यात आलं. फैजपूर अधिवेशन. किती लोकांनी मेन्शन केलंय फैजपूर अधिवेशन? व्हेरी गुड, त्यांनी केलंय, खूप चांगलं. (1920) मध्ये आणखी एक पॉइंट राहिला, शेतकऱ्यांचे अनेक स्थानिक आंदोलन झालेत, जसं की केरळमध्ये मोपलांचा उठाव. मोपला हे मूळचे शेतकरी आहेत, लक्षात घ्या. 1920s मध्ये मोपलांचा उठाव, तो सगळ्यात शेवटी. आणि सगळ्यात शेवटचा पॉइंट, 1940च्या दशकात शेतकऱ्यांचे खूप सारे उठाव झाले, त्यात 3 महत्वाचे आहेत. बंगालमध्ये झालेलं तेभागा उठाव, त्याच्यानंतर तेलंगणा आंदोलन
आणि तिसरं महाराष्ट्रात झालेलं वारली चळवळ किंवा वारली आंदोलन, तीनही शेतकऱ्यांचेच आहेत. ओके, सो हे सगळं लिहिणं अपेक्षित आहे.